चला थोडंसं आतमध्ये तुम्हाला पहिले दाखवतो मी। हे बघा गाईज, पहिले मला हे खूप आवडला। हे मुली मला विचारतात माझ्या चॅनलचं नाव काय आहे, एकदा हाय करा असं आहे। हॅलो गाईज, गुड आफ्टरनून, कसे आहात तुम्ही गाईज? मी आहे आता शहाडला बिर्ला मंदिरामध्ये आणि तुम्ही बघू शकता हा जो मंदिर। चला थोडंसं आतमध्ये तुम्हाला पहिले दाखवतो मी। तर हा आहे आपला शहाड मंदिर, ही कमान आहे, त्याची मेन द्वार आहे। हे बघा, थोडंसं आतमधून दाखवतो तुम्हाला आता मी पूर्णपणे। तर याची ऑलरेडी माहिती मी इंस्टा फेसबुकला दिलेली आहे आणि आता तुम्हाला यूट्यूबसाठी एक माहिती देतो मी। जर लॉंग व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता माझ्या इंस्टा फेसबुकवर आणि यूट्यूबसाठी तुम्ही असेल तर तुमच्यासाठी और एक व्हिडिओ बनवतो मी। तर हा आहे बिर्ला मंदिर, चला दाखवतो याची आर्किटेक्चरिंग तुम्हाला। हे बघा गाईज, हा आहे बिर्ला मंदिर। चला तुम्हाला आतून दाखवतो गाईज। या मंदिराची बनावट आहे ना एकदम जुन्या पद्धतीत केलेली आहे आणि खूप सुंदर बनावट आहे, तुम्ही बघू शकता। आर्किटेक्चरिंग एकदा बघूया, ही कमान बघा एकदा तुम्ही, किती पद्धतीत बनवलेली आहे गाईज, एकदम सुंदर। हे बघा गाईज, चला मंदिराच्या आतमध्ये जाऊ आपण गाईज। हे बघा गाईज, पहिले मला हे खूप आवडला, हे पूर्ण ग्रेनाइट वापरलेलं आहे गाईज, हे बघा। चला मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला दाखवतो। गाईज हे बघा, प्रतिमा आहे, साईडून लावले, काच लावलेली आहे ना पूर्णपणे। आणि हे मंदिर बघा एकदा तुम्ही, एकदम सुंदर हा मंदिर आहे गाईज, एकदम पद्धतशीर बनवलेलं आहे आणि थोडीशी माहिती पण इथं दिलेली आहे, ती पण तुम्ही वाचू शकता। तुमच्यासाठी मी दाखवतो। ही बघा, ही काही माहिती दिलेली आहे, ही पण तुम्ही वाचून घ्या, ऋग्वेद। ओके, हा आहे समोरचा गेट आणि ही आहे एंट्री। ओके, तर तुम्हाला मेन प्रतिमा दाखवतो सर्वात पहिले। किती सुंदर मूर्ती आहे। चला ठीक आहे गाईज, मंदिर आपण पूर्णपणे बघितलंय। तर हा आहे मंदिर गाईज, तुम्ही बघू शकता पूर्णपणे। ही जी आर्किटेक्चरिंग आहे मला खूप आवडली हिची। तर मंदिराच्या बाहेर मी तुम्हाला दाखवतो। तर हा काय मंदिर आहे पूर्ण, हे बघा गाईज, मी आता एक साईडला उभा आहे, पूर्ण मंदिर बघून घ्या गाईज। हो, आता मागच्या बाजूला जाऊ आपण गाईज, चला। तर आपण मागच्या बाजूला आलेलो आहे मंदिराच्या गाईज, हे बघा, पुन्हा तुम्हाला दाखवतो। तर हा स्क्वेअर शेपमध्ये पूर्ण ग्राउंड आहे आणि त्याच्यामध्ये हा मंदिर आहे। तर बरेचसे लोक कन्फ्यूज होतील बघून का इकडून आला तिकडून आला, असं नाही, स्क्वेअर शेपमध्ये हा मंदिर आहे। तर जवळून तुम्हाला दाखवतो गाईज, हे बघा, ही जी बनावट केलेली आहे एकदम मस्त आहे। पूर्ण डेकोरेशन आणि आर्किटेक्चर जे आपण म्हणतो, जी जुन्या पद्धतीची, जे सूर्य मंदिर आपण म्हणत होतो, तो खूप जुना आहे, त्याच पद्धतीचं आर्किटेक्चरिंग इथं केलेली आहे, बघा। तर हा पूर्ण बघा मंदिर, मागून मी आलेलो आता डायरेक्ट, कारण की एवढा मोठा मंदिर आहे, मला खूप मागे जायला लागला, तेव्हा हा पूर्ण कवर माझ्या कॅमेऱ्यामध्ये आलेला आहे गाईज, हे बघा, हा पूर्ण मंदिर आहे। जर जवळून बघाल ना तर तुम्ही म्हणाल का कुठल्या जुन्या मंदिराच्या कडेला आहे मी असा। तुम्ही जर जवळून बघाल ना गाईज, असं वाटेल कुठं आलो, लांबून तुम्हाला कॅमेऱ्यात असं वाटेल तर मी कुठल्या जुन्या, म्हणजे एकदम जुन्या पद्धतीच्या मंदिराकडे आलेलो आहे, पण असं नाही आहे, एवढं जुनं नाही आहे। चॅनल आहे यूट्यूब पे, नाम क्या है? धनराज कदम। हे मुली मला विचारतात माझ्या चॅनलचं नाव काय आहे,
एकदा हाय करा असं आहे. चला ठीक आहे गाईज. इतना कौन वायरल होने वाला है देखने के लिए. चलो गाईज आपण बघितलं हा मंदिर पूर्णपणे. चला आपण आता निघतो घरी. कॅमेरे मस्त लावलेले आहेत गाईज. प्रत्येक सुरक्षा आणि स्वच्छतेचं ध्यान ठेवलेलं आहे इथं. एक गोष्ट मला आवडली, इथं शूट करणं अलाउड आहे आणि काही प्रॉब्लेम नाही कोणाला. तर आता मंदिराच्या समोर मी आलेलो आहे गाईज. हे बघा मंदिर कडा दुसरा तर हा गार्डन बघून घ्या गाईज आजूबाजूचा एकदा. तर ह्या टायमाला हा मंदिर बंद आहे आणि हे काही प्रतिमा पण इथं तुम्ही बघू शकता. पाय भाजायला लागले. चला ठीक आहे गाईज. यूट्यूबला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी फेसबुक इंस्टाला मी याच्या पोस्ट आलेल्याच आहेत, तुम्ही बघू शकता. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.